नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण आपल्याच बागेतल्या केळ्याची भाजी तयार करतोय। तर मी नेहमी जाऊन थोडी थोडी केळी काढून आणते, कारण केळी जर झाडावर राहिलीत ना तर ती जास्त दिवस टिकतात। घरात आणली तर तयार झालेली केळी आहेत, ही सुद्धा लगेचच पिकतात, म्हणजे गोडूसपणा येतो, मग ती भाजीला किंवा कापांना तेवढी चविष्ट लागत नाहीत। तर आपण बघा साल त्याचं काढून घेतोय आणि त्यानंतर इथे छोट्या छोट्या फोडी तयार केल्या आहेत। ह्याला थोडासा चिकटपणा असतो, त्याच्यामुळे पाण्यात टाकायचं, म्हणजे काळपट पण पडत नाही आणि चिकटपणा पण कमी होतो। तर इथे बघा आपण फोडणीमध्ये तेल टाकले, तेलात मोहरी टाकली आहे, कढीपत्ता टाकलाय आपण आणि कांदा टाकलाय आणि कांदा छान असा तांबूस होईपर्यंत परतून घेतलाय बघा आपण। तर कांदा चांगला परतून घ्यायचा, कारण कच्चटपणा त्याचा कमी व्हायला पाहिजे। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ आणि हळद टाकली आहे आणि छान पुन्हा फोडणी परतून घेतली आहे। मी मिरची नंतर टाकणार आहे, कारण मिरची खूप तिखट आहे आणि अशी तेलात परतली तर भाजी खूप तिखट बनते। कारण मी ह्याच्या आधी पण अजून एक भाजी बनवलेली मिरचीची, ती खूप तिखट झालेली, त्याच्यामुळे मी फोडणीत नाही टाकली आहे आणि आम्हाला थोडं मिरचीची ॲलर्जी पण आहे, त्यामुळे नंतर मिरची टाकली आहे। तर बघा आपण केळी टाकली आहेत कट केलेली आणि ती छान अशी फोडणीत परतून घेतली आहेत आपण। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्या केळ्यांविषयी सांगायचं झालं तर ही लोखंडी केळी आहेत आणि आपल्याच बागेतली आहेत, त्याच्यामुळे स्वतःच्या शेतात पिकलेल्या भाजीची चवच वेगळी असते। तर अगदी केळीची भाजी जी होती ती अप्रतिम तयार झालेली होती। तर आता बघा आपण इथे सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात, तर ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं, कारण केळ्याच्या भाजीत थोडं गरम पाणी टाकलं की शिजते चांगली, त्याच्यामुळे थोडं मी पाणी टाकलंय। काही काही केळ्यांना पाणी टाकावं लागत नाही, वाफेवर शिजतात, पण याच्या आधी पण मी भाजी केलेली तर थोडं पाणी टाकावं लागलेलं मला, म्हणून मी आत्ता पण थोडं गरम पाणी टाकलंय। झाकण्यावर सुद्धा पाणी ठेवलंय, 1-2 वेळा आपण ही भाजी खोलून बघितली आहे। आता मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर खोलणार आहे आणि एकदा आपण चेक करूया हिला शिजली की नाही ती। तर मी एकदा खोलून बघितलं तर ही शिजली नाही आहे, परत झाकण आपण ठेवलं आणि आत्ता आपण बघतोय तर भाजी आपली चांगली व्यवस्थित शिजली आहे। त्याच्यानंतर आपण आता वरून टाकतोय खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा छान अशी परतून घेतोय। ही चपाती, भाकरी, भाताबरोबर अप्रतिम लागते आणि चवीला तर एक नंबर, कारण आपल्याच बागेतली केळी असल्यामुळे चवीला सुद्धा भाजी खूप छान झालेली। तर अशी तुम्ही भाजी तयार करा आणि खा। धन्यवाद।